हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच द्वारिद्युनद्यार्षभः कुरुणां मैत्रेयमासी नमगाधबोधम् क्षत्रोपसृत्याच्युत भावशुद्ध प्रपंच सौशील्य गुणाभितृप्तः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि इकडे उद्धवाने सांगितल्याप्रमाणे, निर्देशित केल्याप्रमाणे मैत्रेयाची भेट घेण्यासाठी विदुर तिथून निघाले आणि फिरत 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 ते गंगाद्वाराला, अर्थात ज्या ठिकाणी मैत्रेय यांचा आश्रम होता त्या ठिकाणी आले. आणि ज्या हरिद्वार किंवा गंगाद्वार त्याला म्हणतात, आपण त्याला आज हरिद्वार म्हणतो. या ठिकाणी मैत्रेय व्यासांचे परममित्र होते आणि त्यामुळं व्यासांचा एवढाच अधिकार त्यांचाही होता. भगवान गोपालकृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्ही हे ज्ञान विदुराला द्या, म्हणून ते वाट पाहत होते. विदुरांच्या नम्रतेचं, त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या सेवेने अत्यंत खुश झालेले, आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये दाटला आणि त्यांचं वर्णन त्यांनी केलेले प्रपंच सौशील्य गुणाभितृप्त. सुशीलता, सुशीलता ही कशाने प्राप्त होते? जसं आपण म्हणतो की पित्याच्या गुणामुळे किंवा पितृपुण्येनं, मातृपुण्येनं काय प्राप्त होतं? आईच्या पुण्याने ही सुशीलता प्राप्त होते. पितृपुण्येनं चातुराः, पितृपुण्यामुळे चातुर्य प्राप्त होतं, चतुरस्रता प्राप्त होते. आणि सुशीलो मातृपुण्येनं, आईच्या पुण्याने सुशीलता प्राप्त होते. हे आपोआप येत नसते. आपल्यामध्ये जे अनेक गुणसूत्र असतात ते आईवडिलांच्याकडून किंवा त्यांच्या पूर्वीच्या आजोबा पणजोबापासून येत असतात, पण त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या मध्ये दिसतोच असं नाही. आई बापाची तर अनेक मुलं असतात, पण सगळे सारखे असतात असं नाही. कारण कमी जास्त प्रमाणात हे गुणसूत्रामध्ये जे भेद निर्माण होतात त्यांच्या गुणामध्ये, तर ते आपल्या नशिबावर अवलंबून आहे, दैवावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुराः. तर त्यांचं सौशील्य म्हणजे सुशीलता, अत्यंत नम्रता, गोड भाषण, त्याचप्रमाणे त्यांचं विचारणं, पुसणं, सेवा करणं यांनी मैत्रेय तृप्त झाले, आनंदित झाले. आणि मग त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही या ठिकाणी माझा शोध घेत आलात, तुम्हाला काय हवंय? तेव्हा विदुर म्हणतात सुखाय कर्माणि करोति लोके. हे महाराज, आपण माझे गुरु आहात आणि मला उद्धवाने आपल्याकडे निर्देशित केलेले त्याप्रमाणे मी आपल्या दर्शनासाठी आलो. मला आपण उपदेश करा. माझे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये अनेक संशय आहेत. संशय, विपर्यय या ज्या गोष्टी असतात या गुरुच फक्त निस्सारित करू शकतो. तेव्हा मला काही प्रश्न पडलेले आहेत. या प्रश्नाची उत्तरं मला हवेत, ते तुमच्याकडून पाहिजेत. आणि हे प्रश्न जे विचारलेत हे प्रश्न तुम्हाला पडलेलेच प्रश्न आहेत. हे प्रश्न काही वेगळे नाहीत. आपल्याला जे प्रश्न पडतात तेच प्रश्न सामान्य लोकांचे म्हणून विदुरांनी प्रगट केलेले आहेत. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वा दुपारमं वा विंदेत भूयस्त
तर एव दुःखम यदत्र युक्तम भगवान न देन्नाह. आम्हाला हे सांगा की माणसं सुखासाठी प्रयत्न करतात. पहिला प्रश्न आपल्याच मनातला आहे की आपण सुखासाठी एवढे प्रयत्न करतो, मग सुखम वाया, पण सुख पदरी पडत नाही. काय पदरी पडतं तर ते इतर म्हणजे दुःख. दुसरी गोष्ट पदरी पडते, सुख पदरी पडत नाही. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखम वा निरुपारमम वा. दुःख का पदरी पडावं? माणसं सुखासाठी प्रयत्न करतात. अहो माणसं, आज श्रावण महिना संपत आला, पण श्रावण महिन्यामध्ये लोक सत्यनारायण करतात, देवदेव करतात, अनेक उपास तापास करतात. कशासाठी? सुख प्राप्त व्हावं म्हणून. पण माणसाच्या पदरी दुःख का पडावं, निराशा का पडावी? आपण म्हणतो ना, सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. व्यास महर्षी म्हणतात की सुखासाठी सगळे धर्मशास्त्र निर्माण झालेले आहेत. पण एवढं सगळं असताना माणसाला दुःख का पदरी पडतं? विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तम भगवान त्वदेन्नाह. का बरं देव असं करतो? याचं मला उत्तर द्या. त्यानंतर जनस्य कृष्णात विमुखस्य दैवा. जे लोक कृष्णापासून विमुख आहेत आणि त्या लोकांना दैवाद धर्मशीलस्य सुदुःखितस्य, हे अधर्माने वागणारे ते दुःखित होणं स्वाभाविक आहे. परंतु भगवंत या दुःखापासून लोकांना मुक्त का करत नाही मग? अहो सामान्य माणूस हा दुःखामध्ये, अनेक व्यापातापामध्ये, सांसारिक दुःखामध्ये, पारमार्थिक दुःखामध्ये तो व्यस्त आहे. त्रिविध तापे पोळला. 3 तापामध्ये, अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक या दुःखामध्ये तो त्रस्त आहे. मग देव त्याला अनुग्रहाय चरंती नूनम. भगवंत कशासाठी हो? देव कशासाठी आहे? देव तर सामान्य माणसाचं दुःख हरण करण्यासाठी आहे. एखादा मुलगा लहान असेल, मुलगी लहान असेल, ती रडू लागली तर आई त्याचं दुःख हरण करते ना. मग तसं जीवाचं दुःख भगवंत का हरण करत नाही? अनुग्रहा एह चरंती नूनम भूतानि भव्यानि जनार्दनस्य. मग भगवान हे दुःख का निवारण करत नाही? जरी त्याला दैवात प्राचीन कर्मणो निमित्त भूतात कृतात विमुखस्य तो. पूर्वीचं कर्म जरी त्याला कारण असलं तरी धर्मशीलस्यात. नंतर अनेक मी लोक पाहतो की जे धर्मशील आहेत परंतु सुदुःखित असे जनस्यानुग्रह भाव्यानी मंगलानी भूतानी चरंतम भवंतः. तर मग संत कशासाठी येतो? साधू कशासाठी आहेत? आपण म्हणतो ना की संत हे त्यासाठीच आहे की लोकांचं दुःख हरण करण्यासाठी संत आहे. जेव्हा आपण म्हणतो की संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, परोपकार करण्यासाठी, लोकांचं दुःख हरण करण्यासाठी संत आहेत, महात्मे आहेत. मग असं असताना धर्म हा जर दयाशील असेल तर मग भगवंत यांच्यावर कृपा का करत नाही? हे आम्हाला सांगा. त्यानंतर ते म्हणतात तत्साधुवर्या दिशवर्तमान शंसन संराधितो भगवान निमपुंसाम. भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार का धारण करतो ते आम्हाला सांगा. तो सृष्टी कशी निर्माण करतो, का निर्माण करतो ते आम्हाला सांगा. क्रीडन विधत्ते द्विजगो सुराणाम. आणि आम्ही असं ऐकलंय की भगवान इच्छा मात्र ही सृष्टी निर्माण करतो, ती सृष्टीचं पालन करतो आणि संहारही करतो. हे कार्य तो का करतो ते आम्हाला सांगा. या इस्तत्व भेदै रतिलोकनाथो. लोकानुलो, हे लोक भगवंताने का निर्माण केले? मग वेगवेगळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याप्रमाणे भूलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक हे भगवंताने का निर्माण केले? त्याचप्रमाणे हे देवांची सृष्टी तरी का निर्माण केली ती आम्हाला सांगा. त्याचप्रमाणे भक्त, या भक्तावर देव कशी कृपा करतो तेही आम्हाला सांगा. भगवंत या विश्वाचं परिपालन कसा करतो, त्याचप्रमाणे योगेश्वर परमात्मा हा एक तत्व वेगवेगळ्या रूपाने कसा प्रगट होतो ते आम्हाला सांगा. सृष्टीतले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे जरी भगवंताचेच अंश असले तरी मग त्याच्यामध्ये भेद काय? कशासाठी त्याच्यामध्ये भेद आहे? सगळे एकच का नाहीत?
ते आम्हाला सांगा. प्रत्येकाचे कर्म या का भिन्न होतात, रूप का भिन्न होतात, तेव्हा भगवंतानी या समस्त प्रजेचे स्वभाव रूप हे भिन्न भिन्न का केले, त्यांना मुक्ती कधी मिळणार आहे ते आम्हाला सांगा, ते कधी सुखी होणार आहेत ते आम्हाला सांगा. असे अनेक प्रश्न, 7-8 प्रश्न तरी त्यांनी मैत्रेय यांना विचारले. आणि हे ऐकल्यानंतर मैत्रेय म्हणतात, हे तुम्हाला आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो. विश्व जन्म स्थिती संयमार्थी कृतावतार प्रकृत शक्ती ही, भगवान कशी ही सृष्टी निर्माण करतो ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, मैत्रेय उवाच साधू प्रश्न त्वया साधू लोकान साधून गृह्णता. हे विदुरा, तुम्ही खरोखर चांगले प्रश्न विचारले की तुम्ही खरंच साधू आहात. साधू त्याला म्हणतात की जे जगत कल्याणासाठी कष्टतो, जगत कल्याणाचं कार्य करतो, त्याला साधू म्हणावं. तेव्हा तुम्ही फार चांगले प्रश्न विचारले. आता भगवान कसा विश्व निर्माण करतो ते मी तुम्हाला सांगतो. भगवंत वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी कशी निर्माण करतो. तुम्ही आधी त्यांनी तुम्ही कोण आहात हे सांगितले. नेहमी आधी आपल्याला स्वतःची ओळख करून द्यावी लागते. तुम्ही कोण आहात, आपल्याला कळत नाही आपण कोण आहेत. ते म्हणतात, अहो तुम्ही सामान्य नव्हे, तुम्ही कोण आहात तर तुम्ही प्रत्यक्ष संयमनो यमः, तुम्ही प्रत्यक्ष यमराज आहात. मांडव्य शापात भगवान प्रजा संयमनो यमः. मांडव्य ऋषीचा तुम्हाला शाप झाला. आपण ही कथा बघितलेली आहे की मांडव्य ऋषीच्या आश्रमाच्या जवळ कोणीतरी चोरांनी धन आणून टाकलं आणि राजाच्या लोकांनी येऊन मांडव्य ऋषीलाच सुळावर देण्याचा प्रयत्न केला. मांडव्य ऋषी म्हणत होते, हे मी धन चोरलं नाही, परंतु हे ऐकलं नाही राजाने. त्यांचे नोकर म्हणाले, नाही, यांच्याजवळ हे सोनं सापडलंय म्हणजे हेच खऱ्या अर्थाने दोषी आहेत. मांडव्य शापात भगवान, त्यांना सुळावर देण्याचा प्रयत्न झाला, दिलं सुद्धा, पण याच वेळेला दुसरे चोर सापडले आणि त्यावेळेला मग राजाने सांगितलं, क्षमास्व महाराज, तुम्ही चोर नाहीयेत, चोर आम्हाला सापडले. त्यांनी त्यांना सुळावरून खाली उतरलं, पण तोपर्यंत त्यांना अत्यंत जखमा झालेल्या होत्या, त्रास झालेला होता. ते तसेच यमराजाकडे गेले आणि यमराजाला विचारलं, का यमराजा, मला हा त्रास का झाला. त्यांनी पाहिलं, ते म्हणले, अहो बालपणी खूप लहान असताना मागच्या जन्मात तुम्ही एका भुंग्याला काटा टोचवला होता, त्याचा हा परिणाम. ते म्हणे, त्यावेळेला माझं वय काय होतं. ते म्हणे, तुमचं वय काही 2-3 वर्षाचं असेल. मग त्यांनी विचारलं, महाराज यमराजा, मला हे सांगा, अज्ञान अवस्थेत केलेलं कृत्य, केलेलं कर्म हे त्याला बाधक ठरतं का. ते म्हणे, नाही ठरत. मग मी याला दोषी असू शकतो का. मग त्यांनी सांगितलं, क्षमस्व. नाही म्हणे, नुसती क्षमा मागून चालणार नाही, तुम्हाला 100 वर्ष आता शूद्र स्त्रीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. याप्रमाणे मांडव्य शापात, तुम्ही मांडव्याचा शाप झालेले प्रत्यक्ष यमराज आहात आणि म्हणून तुम्ही सत्यवती सुतात, तुम्ही प्रत्यक्ष सत्यवती पासून जन्माला आलेले आहात. व्यास महर्षी आणि सत्यवती यांच्यापासून तुम्ही जन्माला आलेले आहात. एक व्यासांचे पुत्र आहेत आणि दुसरे व्यासांचे मित्र आहेत, अशी ही जोडी पहा. एक व्यासांचे पुत्र आहेत, सत्यवती सूत आहेत, आणि दुसरे व्यासांचे मित्र आहेत, मैत्रेय व्यासांचे मित्र आहेत आणि हे पुत्र आहेत. याप्रमाणे ते म्हणतात, आता मी तुम्हाला ज्ञानोपदेश करतो. यस्य ज्ञानोपदेशाय मा दिशत भगवान ब्रजन. आणि तुम्ही सांगितलं ते बरोबरच आहे. भगवान गोपाल कृष्णाने मला अगदी निजधामाला जाण्यापूर्वी जेव्हा ज्ञान सांगितलं उद्धवाला, त्यावेळेला मीही तिथे उपस्थित होतो. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की हे ज्ञान तुम्ही विदुराला द्या. यस्य ज्ञानोपदेशाय मा दिशत. मा दिशत म्हणजे मला आदेश दिला की हे ज्ञान तुम्ही विदुराला द्या, कारण ते माझे परमभक्त आहेत, त्यांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. अथ ते भगवल लीला योगमायोपबृंहिता विश्वोद्भवा भवांतार्था वर्णयाम्यनुपूर्वशः. आता तुला मी विश्व कसं निर्माण होतं, हे देव कसे विश्व निर्माण करतात ते सांगतो. आणि या ठिकाणी आता मार्मिक पद्धतीने थोडक्यात हे सगळं सांगितलेलं आहे. भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की भागवतामध्ये
काही गोष्टी सुरुवातीला अनुक्रमणिका जशी यावी त्याप्रमाणे सांगितलेल्या आहेत आणि नंतर मग त्याचा विस्तार पुढे केलेला आहे. आता सुरुवातीला अगदी त्रुटी स्वरूपात संक्षिप्त स्वरूपात विश्वनिर्मितीचा सिद्धांत सांगतायत. हा विश्वनिर्मितीचा सिद्धांत सगळीकडेच आलेला आहे. जसा आपण दुसऱ्या स्कंधात पाहिला त्यानंतर हाही आहे आणि पुढे अधिक विस्ताराने तो कपिल महामुनीच्या तोंडून आलेला आहे. स एवा एष तद्राष्ट. आता भगवान स्वतः एकच आहे. एकमेवाद्वितीयम. भगवान कसा आहे ते एकमेवाद्वितीय आहे. आणि त्यावेळेला मेने संतमिवात्मानम सुप्त शक्ती रसोक्त दृक. सुप्त शक्ती भगवंतामध्ये ही सुप्त शक्ती आहे. मेने संतमिवात्मानम सुप्त शक्ती रसोक्त दृक. भगवंत हा सर्व गुण संपन्न आहे, सर्व शक्ती संपन्न आहे आणि असा हा भगवान आपल्यामध्ये सर्व सामर्थ्य संपन्नत्व घेऊन या विश्वामध्ये वावरतो. जेव्हा विश्व नसतं तेव्हाही तो असतोच. आणि स एवा एष तद्द्रष्टा. द्रष्टा ना पश्यत दृश्यमेकराट. तो द्रष्टा आहे सर्वांचा. तो दिसत नाही, तो सगळीकडे पाहतो पण त्याला बाकी कोणी त्याला लोक पाहू शकत नाहीत. सृष्टी रचनापूर्वी हा सगळा आत्मा एकच होता, परिपूर्ण भगवान सगळीकडे होता. आणि याप्रमाणे सुप्त शक्ती रसुप्त दृक. सुप्त शक्ती म्हणजे काय? जशी आपल्यामध्ये शक्ती आहे. उदाहरणार्थ आपण आहोत, आपल्यामध्ये शक्ती आहे का नाही? आहे. समजा जेव्हा आपल्याला एक 25 किलोचं ओझं उचलायचं असतं तेव्हा आपण ती शक्ती पणाला लावतो आणि ओझं उचलतो. काम झालं की ही शक्ती पुन्हा आपल्या शरीरात जाते. शक्ती आली कुठून? शरीरातून. शक्ती गेली कुठे? शरीरात. दिसली का? दिसली नाही, पण कार्य मात्र दिसलं. तसं माया ही भगवंताची शक्ती आहे. ती कार्यरूपाने दिसते. शक्ती अशी दाखवा म्हणलं तर दिसते का? तुमच्यातली शक्ती दाखवा. लहान मुलं म्हणतात माझी शक्ती पहा, ते दंड दाखवतात. अहो, शक्ती तिथे असते का? शक्ती सर्व शरीरामध्ये असते. बळ, ज्याला आपण बल किंवा बळ म्हणतो, हे बल दिसणारी गोष्ट नाहीये. बल असणारी गोष्ट आहे आणि ती कार्यरूपाने प्रगटते. त्याप्रमाणे ते म्हणतात भगवान हा सुद्धा सुप्त शक्ती. सगळ्या सुप्त शक्ती भगवंताजवळ आहेत. आणि मग आपल्या मायेच्या साह्याने तो विश्व निर्माण करतो. कारण आणि कार्य हे जे कारण आहे, कारण दशेंद्रिय आणि मन, कार्य अधिभूत सृष्टी आणि कर्ता हे ज्याला आपण अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक असं म्हणतो. तेव्हा कार्य हे अधिभौतिक आहे, ती सृष्टी आहे. कारण हे दशेंद्रिय आहे, ते अध्यात्म आहे. आणि कर्ता हा अधिदैविक म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे प्रत्येकाचा. या दृष्टीने ते म्हणतात भगवान कसा निर्माण करतो हे ते कालवृत्त्या तू मायाम गुणमया मधोक्षजा. कालवृत्त्या भगवंताला असं वाटतं की मी फार व्हावं. असं का वाटलं बरं देवाला तरी? मी फार व्हावं, विश्व निर्माण करावं असं का वाटलं? ते म्हणे अहो, ज्या वेळेला भगवंतामध्ये सगळं विश्व सामावून जातं, एकरूप होतं, त्यावेळेला ब्रह्मदेवाची रात्र सुरू असते. ब्रह्मदेवाची सकाळ सुरू झाली की इकडे भगवंताला वाटतं की आता जे जे जीव आहेत आपल्यामध्ये समाविष्ट झालेले, त्या जीवांना त्यांचे त्यांचे कर्म हे भोगू द्यावेत. मात्रार्थांच्या भावार्थांच्या आत्मने कल्पना यच. आपल्या वेदस्तुतीमध्ये सांगितलंय देव विश्व का निर्माण करतो. ते म्हणतात मात्रार्थंच भावार्थंच. मात्रा म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला त्याचं फळ दिलं पाहिजे. आणि हे फळ, त्याचं कर्म त्याला स्वस्थ बसू देत नाही. भगवंताच्या मध्ये ही हालचाल सुरू होते, स्वस्थ बसू देत नाही कर्म. ते कर्म बीज रूपाने, जसं तुम्ही बीज पेरलं आणि नाही जरी पेरलं तरी पावसाळ्याचा काळ आला, उदाहरणार्थ पाऊस पडला, पाऊस पडल्याबरोबर जमिनीमधून वेगवेगळे गवत धान्य उगवायला सुरुवात होते. कुठून आले होय गवत धान्य बीज? कुठून आलं? ते म्हणले पृथ्वीतच होतं.
मग आतापर्यंत का नाही उगवलं? अहो म्हणले पाऊस पडला नव्हता. म्हणजे काळ, म्हणून काळ फार महत्वाचा आहे. जेव्हा काळ निर्माण होतो, जेव्हा काळ सुरू होतो, आता पाऊस काळ झाला म्हणल्याबरोबर पाऊस पडला. पाऊस पडल्याबरोबर बारीक 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 तृणांकुर उगवायला सुरुवात होते. त्याप्रमाणे ही विश्वनिर्मितीचा काळ आल्याबरोबर जीवाचे कर्म आपोआपच हालचाल करायला लागतात आणि त्या कर्मानुसार त्यांना त्यांचं फळ देण्यासाठी भगवान हे विश्व निर्माण करतो. याप्रमाणे कालवृत्त्यातु मायायाम गुणमया मधोक्षजा भगवान हे विश्व निर्माण करतो. पुरुषेण आत्मभूतेन वीर्यमादत्त वीर्यवान. आणि भगवान या मायेच्या साह्याने, आता हे वीर्य म्हणजे काय? शक्ती, भगवंताची शक्ती, आत्मशक्ती. जसं बीज उगवतं, कोणत्या शक्तीने उगवलं बीज? बीजामध्ये सुद्धा उगवण्याची शक्ती आहे. ज्या बीजामध्ये उगवण्याची शक्ती नसते ते बीज उगवत नाही. काही वेळेला असं घडतं की हे आपण बियाणं आणतो आणि ते उगवतच नाही. का हो म्हणले? अहो बियाणं खोटं निघालं. का हो? उगवलं नाही. उगवण शक्ती त्याच्यामध्येच असते. फक्त त्याला योग्य वातावरण निर्माण झालं पाहिजे, पाऊस पडला पाहिजे, जमीन ओली झाली पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे. असं झालं की उगवण शक्तीच्या साह्याने, उगवण शक्तीच्या मूळ शक्तीनं, आजूबाजूच्या गोष्टीच्या साह्याने ते धान्य उगवतं. त्याप्रमाणे भगवान आत्मशक्ती स्वतःजवळची प्रगट करतात आणि त्यातून महत्तत्व निर्माण होतं. ततो भवन महत्तत्व. महत्तत्व पहिल्यांदा निर्माण होतं. महत्तत्व म्हणजे काय हो? आपल्यामध्ये आहे का महत्तत्व? आहे. कोणतं आहे? अहंकार. आपला अहंकार म्हणजे महत्तत्व आहे. याला महत्तत्व कशामुळे म्हणायचं? व्यापक स्वरूपाचा, विश्वात्मक विराट स्वरूपाचा जो अहंकार आहे त्याला महत्तत्व म्हणतात. अहंकार पहिल्यांदा निर्माण होतो. निर्मितीच्या आधी सगळ्यात माया जी निर्माण करायला सुरुवात करते त्यामध्ये काळ निर्माण होतो. काळ निर्माण झाला की माया निर्माण झाल्याबरोबर महत्तत्व. आधी अहम. पहा ना तुम्ही, लहान मुलं जरी असले तरी ते किती लहान असू द्या त्यांना अहमपणा असतो. त्यांची वस्तू घेतलेली त्यांना पटत नाही. लागली माझी वस्तू आहे, हे माझं आहे. ही कुठून आला हा माझेपणा? तो अहंकार. हा मूलभूतच आहे. कारण अहंकार असल्याशिवाय एखादी गोष्ट निर्माण करता येत नसते. नंतर अहंकारातून आपल्याला मुक्ती करावी लागते. अहंकारातून आपल्याला अहंकार मुक्त व्हावं लागतं. पण आधी हे मी करत आहे असा तो अहंकार असतो. एक चित्रकार आहे, एखादा मूर्तिकार आहे, तो मूर्ती बनवतो. मूर्ती बनवताना अहंकार असावाच लागतो. साहित्य निर्माण करताना सुद्धा अहंकार असावाच लागतो. हे निर्माण करायचं आहे. कोणाला? मला. हा झाला अहंकार. आणि मग निर्माण झाल्यानंतर तो कलाकार काय करतो? समजा गणपतीच्या मूर्ती आहेत. आता सगळ्या बाजारात गणपतीच्या मूर्ती आल्यात. ह्या गणपतीच्या मूर्ती तो बाजारात ठेवतो. आता हा गणपतीची मूर्ती त्याने बाजारात ठेवली. अहंकार होता कुठपर्यंत? मूर्ती करेपर्यंत. आता बाजारात ठेवली, एखाद्याने ती मूर्ती घेतली. त्या मूर्तीचे 2,000 रुपये त्याने दिले, ती मूर्ती घेतली आणि तो घेऊन गेला. मग आता इथं अहंकार राहिला का माझी मूर्ती म्हणून? नाही. का? अहो त्याचे पैसे मला मिळाले. ती मूर्ती तो घेऊन गेला. त्या मूर्तीबद्दल त्याचा अहंकार राहिला नाही, कारण अहंकाराच्या बदल्यात त्याला पैसे मिळाले. आता हे जसं व्यावहारिक उदाहरण आहे तसं भगवंत हा व्यापक स्वरूपात महत्तत्व हा त्याचा अहंकार आहे. अहंकारातून पुढे तन्मात्रा निर्माण होतात. शब्द रूप रस गंध स्पर्श ह्या तन्मात्रा निर्माण होतात आणि त्यातून, या तन्मात्रातून पहिल्यांदा शब्द गुणकम आकाशम. शब्दाच्या द्वारे आकाश निर्माण होतं. शब्द ग्रहण करण्यासाठी आकाशाची गरज आहे. आकाश निर्माण होतं. मग स्पर्श तत्व निर्माण होतो, त्यातून वायू निर्माण होतो. मग तेजस तत्व निर्माण होतं, त्यातून अग्नी निर्माण होतो. त्यानंतर मग पृथ्वी तत्व, जलतत्व निर्माण होतं, त्यातून पाणी निर्माण होतं आणि मग पृथ्वी निर्माण होते. पृथ्वी ही कशी आहे? ग. या ठिकाणी ग म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये स्थावर जंगमात्मक विश्व जे आहे ते पृथ्वीवर स्थिर आहे. त्यामध्ये आपल्याला जी मूलभूत अशा प्रकारची गोष्ट आहे ती शक्ती आहे.
पृथ्वी तत्व हे गंधगुणाने युक्त आहे, म्हणून तत्र गंधवती पृथ्वी असं आपण म्हणतो. याप्रमाणे हे कार्यकारण, कार्य आणि कारण आणि कर्ता. कार्य कोणतं आहे? हे विश्व हे कार्य आहे, म्हणजे अभिभूत सृष्टी जी झाली ती कार्य आहे. कारण कोणतं आहे? तर दशेंद्रिय आणि मन म्हणजे अध्यात्म हे कारण आहे. आणि कर्ता कोण आहे? तर अधिदैविक अर्थात देवता. जशी हाताची देवता इंद्र, इंद्र हा त्याचा कर्ता झाला. हात हे त्याचे करण म्हणजे इंद्रिय झाले. आणि त्यामुळे ही सृष्टी कार्यरूपाने अस्तित्वात आली. त्याप्रमाणे ते म्हणतात कार्यकारण कर्तात्मा भूतेंद्रिय मनोमया कालमायांश योगेन भगवत वीक्षित नभा. आणि भगवंतानी कालमायांश योगेन, काल आणि माया यांच्या एकत्रीकरणातून हे विश्व निर्माण होतं. पहिल्यांदा भगवंतानी शब्द तन्मात्रा निर्माण झाल्या, त्यातून नभ निर्माण झालं आणि एकेकातून एक एक उत्पन्न झालं. विकुर्वाणात शब्द वापरला. विकुर्वाणात म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं असं आपोआप निर्माण होतं. म्हणजे आधी नभ निर्माण झालं, नभातून वायू निर्माण झाला. कसा निर्माण झाला? ते म्हणतात एकातून दुसरं आपोआपच निर्माण होतं. दुधाचं दही कसं झालं? ते म्हणे त्याचप्रमाणे दुधाचं दही झालं कारण ते विरजलं, मग दही झालं, म्हणजे विकार निर्माण झाला. तसं आकाशाला विकार निर्माण झाला, त्यातून वायू निर्माण झाला. वायूला विकार झाला, त्यातून अग्नी निर्माण झाला. अग्नीला विकार झाला, त्याच्यातून पाणी निर्माण झालं. बघा ना तुम्ही, आकाशामधून जेव्हा वीज पडते तेव्हा ती वीज म्हणजे अग्नीचा गोळाच असतो वीज, पण त्यातून पाणी कसं निर्माण होतं? हो बरोबर आहे ना. जिथे वीज पडते तिथं आपोआपच तळ निर्माण होतं. आपल्या जे नैसर्गिक स्वरूपाचं तळ निर्माण झालेलं आहे, आपण म्हणतो हे जे लोणारचं तळ आहे ते कसं निर्माण झालं? लोणारचं तळ त्या आकाशातून वीज पडली, वीज पडल्याबरोबर त्यातून पाणी निर्माण झालं. का? तर अग्नीपासूनच पाण्याची निर्मिती होते, हा सिद्धांत आहे. याप्रमाणे पाणी आणि पाण्याच्या नंतर पाण्यातून पृथ्वी निर्माण होते. त्याप्रमाणे विकुर्वाणात एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, म्हणून याला काय म्हणतात? जसं आपण बघितलं यापूर्वी सुद्धा की निर्मिती आणि नंतर पुन्हा भूत पंचकापासून झालेली निर्मिती. म्हणून आधी आपण त्याला सृजन म्हटलो, त्याला निर्मिती म्हटलो आणि नंतर त्या त्या अधिभूत असणाऱ्या गोष्टीपासून निर्माण झालेलं सृजन, त्याला विसर्ग म्हणतात. म्हणून सर्ग हा भगवंतापासून होतो आणि विसर्ग पंचमहाभूतापासून होतो. म्हणजे आकाशापासून वायू झाला, हा झाला विसर्ग. वायूतून पुढे अग्नी झाला, हा झाला विसर्ग. या पंचमहाभूतातून एक एक गोष्टी निर्माण झाल्या, याला म्हणतात विसर्ग. आणि जेव्हा आपल्या या सृष्टीचा अंत व्हायचा असतो त्यावेळेला उलट क्रमाने म्हणजे पृथ्वीचं रूपांतर पुन्हा पाण्यात होतं, पाण्याचं अग्नीत, अग्नीचं वायूत, वायूचं आकाशात, आकाशाचं महत्तत्वात, महत्तत्वाचं मायेत आणि मायेचं रूपांतर परब्रह्मात होतं. याप्रमाणे पुन्हा सृष्टीचा विलय अशा पद्धतीने होतो. आता यावेळेला हे निर्माण झालं आणि नानात्वा स्वक्रियानिशा प्रोचो प्रांजलयो विभुम, आणि ही विश्वरचना निर्माण झाली. यावेळेला सगळे देव, सगळ्या देवता भगवंताची प्रार्थना करू लागल्या. सगळ्या देवता भगवंताची प्रार्थना करू लागल्या. देवा, भूतान नभ आदीनाम, तुम्ही हे सगळं निर्माण केलंय खरं, पण आता तुमची शक्ती यातून प्रगट करा. नानात्वत परस्पर संबंधात स्वक्रियायाम ब्रह्मांड रचनाया मनीषा अशक्ता. सगळे देव म्हणू लागले की तुम्ही जोपर्यंत याच्यात प्रविष्ट होत नाहीत तोपर्यंत आम्ही अशक्त आहोत, आम्ही कार्य करू शकत नाही. जरी बाहूची देवता इंद्र असली तरी सुद्धा इंद्र स्वतःहून काम करू शकत नाही, कार्य करू शकत नाही. ही शक्ती काही वेगळीच आहे. एका उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे की ही शक्ती सगळ्या देवापेक्षा कुठं वेगळी आहे. ती उपनिषदामध्ये कथा अशी आहे की देवांना एकदा जय प्राप्त झाला आणि देव या जय प्राप्त झाल्याबरोबर सगळ्यांना वाटलं की आम्हाला जय प्राप्त झाला, आम्हाला जय प्राप्त झाला, आम्ही फार मोठे आहोत.
इंद्राने सभा घेतली आणि सगळे मग इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, अग्नी, वायू सगळ्या देवता तिथे उपस्थित झाल्या. उपस्थित झाल्याबरोबर सगळेजण म्हणायला लागले की आम्ही पराक्रम केला म्हणून हा जय मिळाला. देवाला अहंकार जमत नाही. देवानी तिथे एक युक्ती केली. तिथे काय केलं त्यांनी, एक गवताची काडी बाहेर आल्याबरोबर एक गवताची काडी तिथं आली. अरे गवताची काडी ही कुठून आली म्हणे. मग आधी अग्नीला सांगितलं, जा रे अग्नी त्या गवताच्या गाडीला जळून टाक. अग्नी गेला. म्हणली गवताची काडी म्हणजे काय, माझी ताकद किती आहे. अग्नी जाळायचा प्रयत्न केला, गवताची काडी काही जळेना. गवताची काडी जळेना. अग्नी आला इंद्राकडे, महाराज म्हणले ते गवताची काडी तुम्ही जाळायला सांगितलं पण ती जळेना. असं कशी जळेना. वायूला सांगितलं, वायू जा त्या गवताच्या काडीला उडून लाव. वायू आला, वायू देवता आली. गवताच्या काडीला वायू देवतालाही उडवता येईना. सगळ्या देवांनी प्रयत्न केले, कुणाला ती गवताची काडी जागची सुद्धा हलवता येईना. शेवटी इंद्र आले हातात वज्र घेऊन. आल्याबरोबर तिथे देवता प्रगट झाली. इंद्र म्हणले आपण, ते म्हणले मी देवता, तुमची जी शक्ती आहे ना ती मी आहे. तुम्हाला जे वाटत होतं की आमच्यामुळे विजय मिळाला, तुमच्यामुळे नाही विजय मिळाला, मी तुम्हाला विजय मिळवून दिला. ही मोठी महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटत असतं की आपण प्रयत्न केला म्हणून एखादी गोष्ट साध्य झाली. नाही, देवाची साथ असल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. मग इंद्राला तिने सांगितलं, अहो तुम्ही कशाला आलात स्वतः, तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की एक गवताची काडी अग्नीला जाळता आली नाही, वायूला उडवता आली नाही, बाकीच्या देवांना प्रयत्न करून इथून बाजूला टाकता आली नाही. अशा गवताच्या काडीमध्ये माझी शक्ती आहे. आणि मग इंद्र खजील झाला. सांगायचं तात्पर्य असं की इथे देखील देवता भगवंताला शरण आल्या आणि सगळ्या देवता म्हणतात देवा उचुहू. फार सुंदर विवरण केलेले. देवतांनी भगवंताची प्रार्थना केली. काय म्हणतात, नमामते देव पदारविंदम प्रपन्नतापोपशमाथ पत्रम यन्मूल केतायत योंजसोरु संसार दुःखम वैरुक्षिपंती. हे देवा, तुम्ही हे सगळं विश्व निर्माण केलं, परंतु आमच्यामध्ये तुम्ही शक्ती द्या तर आम्हाला या विश्वात संचारण करता येईल, या विश्वामध्ये आम्हाला कार्य करता येईल. तुम्ही शक्ती द्या. ब्रह्मदेवाला प्रार्थना केली ही. धातर यदस्मिन भवन ईश जीवा. हे ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आहे. हे ब्रह्मदेवा, तुम्ही ही सृष्टी निर्माण केली, पण तुम्ही जर आम्हाला शक्ती प्रदान केली नाही तर आम्ही कार्य करू शकत नाही. आणि या ठिकाणी ते म्हणतात, तुम्ही कसे आहात तर संसार दुःखम बहिक्षिपंती. सामान्य माणसं संसार दुःखाने अत्यंत दुःखित आहेत, पण तुम्ही जर आम्हाला मदत केली, तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर हे दुःख बरं होतं. कसं त्यांनी वर्णन असं उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे उदाहरण असं दिलंय की प्रवासी, जसा जुन्या काळामध्ये प्रवासी काय करायचे, एक मोठं संदक म्हणा किंवा बळकटी म्हणा ती घेऊन प्रवास करायची. ती कुठेतरी आपल्या खांद्यावर मानेवर ती ओळकटी असायची आणि तो चालत 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 प्रवास करायचा. म्हणजे दरकोज दरमुक्काम करत करत प्रवास करायचा. मग ती वळकटी म्हणा किंवा ते संदक म्हणा किंवा ते सामान म्हणा त्याच्याच डोक्यावर असायचं. आपण म्हणतोत ना, विंचाचं बिराड त्याच्या पाठीवर, त्याप्रमाणे सगळं बिराड त्याच्या पाठीवर असायचं आणि तो प्रवास करायचा. प्रवास करून घरी आल्यानंतर महिना 2 महिने 3 महिने प्रवासाला लागायचे आणि प्रवास करून घरी आल्यावर तो आपलं सगळं सामान घरात टाकून द्यायचा. झालो बाबा, प्रवास झाला, आता थकून गेलो म्हणून तो प्रवासी घरी आल्यावर ओझं जसं दूर टाकतो त्याप्रमाणे देवा तुमची कृपा झाल्यावर हे दुःखाचं ओझं बाजूला जातं. दुःखाचं ओझं माणूस आपल्या अंगावर बाळगतोय आयुष्यभर, पण दुःखाचं ओझं माणसाला बाजूला नाही करता येत. ते कधी करतो माणूस, जर भगवंताची कृपा झाली तरच. मार्गम ते मुखपद्म नीडई. आणि या ठिकाणी त्याने वर्णन केलंय की ज्याप्रमाणे आता तुम्ही म्हणाल की
हा जसा प्रवासी आपलं घरी आल्यावर सगळं ओझं बाजूला टाकतो, त्याप्रमाणे तुमची कृपा झाल्यावर जीव दुःखाचं ओझं बाजूला टाकतो. आणि म्हणून आत्मलभंते भगवंतवांग्री छायास विद्यामत आशये मार्गंती येथे मुखपद्मनिडे छंद सुपर्णविश्व विविक्ते. आणि हे भगवंता, आपल्या ज्ञानमयी छायेचा आश्रय जे घेतात ते मुक्त होतात. मुनिजन हे एकांत स्थानामध्ये राहतात आणि आपल्या चरणकमलाचा आश्रय घेतात. आणि वेदमंत्र रूपी जे पक्षी आहेत त्यांच्याद्वारे, वेदमंत्र म्हणजे पक्षी, पक्षी ज्याप्रमाणे आपल्या घरट्यातून बाहेर जातात, घरट्यातून बाहेर गेले परंतु पुन्हा ते आपल्याच घरट्यात परत येतात. असं होत नाही की घरटे आपलं घरटं ते विसरले, असं कधी होत नाही. तसं हे देवा, आम्ही देखील आमचं अनुसंधान तुमच्यामध्येच आहे. आम्ही वेदमंत्र हे जसं वेदमंत्र रूपी पक्षी हे तुमचं अनुसंधान करतात त्याप्रमाणे ते पापातून मुक्त होतात. कारण आपले पाय हे गंगेचं आश्रयस्थान आहेत, गंगेचं उगमस्थान आहेत. त्याप्रमाणे वेद म्हणजे सुपर्ण, सुपर्ण म्हणजे ज्याला पंख आहेत त्याला सुपर्ण म्हणतात किंवा गरुड म्हणतात. तेव्हा घरट्यातून जसे पक्षी गेले तरी पुन्हा घरट्यातच परततात, त्याप्रमाणे माणसं किती तुमच्यापासून दूर गेले तरी पुन्हा तुमच्याकडेच यावं लागतं त्यांना. किती जरी माणसाने भगवंताच्या पासून दूर जायचा प्रयत्न केला तरी पुन्हा मूळ स्वरूपालाच ते येतात. यत्सानुबंधे सती देह गेह ममाहमीत्यूढ दुराग्रहाणाम पुंसा सुदूरम वसतोपपुर्यात भजंत मेतद भगवंत पदाब्जंब. हे देवा, जरी माणसं सती देह गेह, देह गेह म्हणजेच प्रपंच, प्रपंच किंवा संसार, या संसाराच्या दुराग्रहामुळं ते जरी तुमच्यापासून दूर गेले तरी पुन्हा ते कसे परत येतात, जसे पक्षी पुन्हा घरट्याला परत यावेत त्याप्रमाणे. काय उदाहरण सुंदर दिलंय इथे काव्यात्मय, की घरट्यामध्ये जसे पक्षी परतच येतात, ते जरी घरट्यातून दूर गेले तरी पुन्हा घरट्यात परत येतात, त्याप्रमाणे तुमच्यापासून दूर गेलेला जीव हा पुन्हा तुमच्याच चरणाशी शरण येणार आहे. तानवा असह्य, याप्रमाणे हे देवा, लोक समाधी वगैरे लावतात आणि तुमचं ध्यान करतात, तेव्हा तुम्ही त्यांना प्रसन्न होता, त्यांना मुक्त करता. यथो भ येषाम त इमे हि लोका बलिमहरंतो नमदन्युवाहा. याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताची स्तुती केलेली आहे. यावत बलिन तेज राम काले यथावयम चान्नमदाय यत्र यथो भयेषाम. याप्रमाणे यावत बलिन तेज हराम काले, त्याप्रमाणे काय होतं की ब्रह्मांड तुम्ही निर्माण केलं आणि भोग भोगण्यासाठी जीवाला या ठिकाणी निर्माण केलं, तेव्हा तो भोग भोगतो, योग्यतेनुसार अन्न ग्रहण करतो आणि जीव सुद्धा अशा पद्धतीने हे भोग भोगतात. तुम्ही हे भोग भोगण्यासाठी त्यांना निर्माण केलेलं आहे. हे विश्व का निर्माण केलं तर ते म्हणतात भोग भोगण्यासाठी. हे भगवंताची निर्मिती आहे. जीवभोग्यम, विश्वाच्या संदर्भात ईश कार्यम जीवभोग्यम असं शब्द वापरलाय. ईश कार्यम जीवभोग्यम, हे ईश कार्य आहे. भगवंताचं कार्य म्हणजे जग आहे, पण जीवाचं भोग्य आहे. जीवाला भोग भोगण्यासाठी हे निर्माण केले. आणि हा जीव याप्रमाणे हा तुम्हाला भोग समर्पण करतो आणि अन्नभक्षणही करतो, तो तुमची उपासनाही करतो. यावत बलिंतेज हराम काले यथावयम चान्नमय मदाय मत्र यथोभये शांत इमे हि लोका बलिमहरंतोन्न मदंत्यनुहा. याप्रमाणे भोग भोगणारे हे तुम्हाला भोग देखील समर्पित करतात. मात्रांच्या अस्माकम ऐश्वर्ये तू भोगस भोगवेस युक्तम. हे ऐश्वर्य सगळा भोग हे तुम्हाला जो समर्पण करतो तो मुक्त होतो. अवश्यंच त्वयास्माकमेषांच कार्योपाधीनाम जीवानां वृत्तीही परिकल्पनीया जनकत्वादेत्याहुः. अशा प्रमाणे या ठिकाणी टीकाकार सांगतात. अत्र हेव कूटस्थो विक्रिया पुरुषोदिष्टता पुराण पुरातनः. भगवान तुम्ही पुराण पुरुष आहात, कुटस्थ आहात, तुमचं स्वरूप
सामान्य लोक जाणू शकत नाहीत. फक्त कवीम सर्वज्ञ महत् स्वरूपम, तुमचं सर्वज्ञत्व सामान्य माणसाला कळत नाही. म्हणून हे देवा तुम्ही ततोवयम सत्प्रमुखाय दर्थे, आपण पाहिलं तर आम्हाला दिसेल, देवानी पाहिलं तर आम्हाला दिसेल, देवानी ऐकलं तर आम्हाला ऐकू येईल. जर भगवंतांनीच पाहिलं नाही तर आम्हाला काही दिसणार नाही. डोळे असून आम्ही आंधळे आहोत. म्हणून त्वन्न स्वचक्षु परिदेहि शक्त्या देवक्रियार्थे अनुग्रहाणाम, हे भगवंता तुम्ही या विश्वाचे डोळे आहात, तुम्ही विश्वाचे कान आहात, तुम्ही विश्वाचं मन आहात. म्हणून तुम्ही आहात म्हणून आमचं हे सगळं जग चालतंय. अर्थात तुमची शक्ती इति तासाम स्वशक्तीनाम सतीनाम समेत्यसा प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्य गतिमीश्वरः. प्रसुप्त लोकतंत्राणाम, तुम्ही नसाल, तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर आम्ही काही कार्य करू शकणार नाहीत. म्हणून इति तासाम स्वशक्तीनाम, तुम्ही तुमच्या स्वशक्तीने हे सगळं करता, निर्माण करता. आणि प्रसुप्त लोकतंत्राणाम, प्रसुप्त म्हणजे झोपलेल्या. एखादा झोपलाय, खूप ताकदवान आहे, आपण म्हणतो ना नाही सुप्तस्य सिंहस्य, एखादा सिंह आहे. या संस्कृत सुभाषितामध्ये म्हटलंय की अहो सिंहाला सुद्धा सहजासहजी काही मिळत नसतं. सिंह आहे, खूप ताकदवान आहे, पराक्रमी आहे, मान्य आहे, पण झोपलाय. मग झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपोआप काही मृग येऊन पडतील का? आपोआप एखादा हरिण येऊन पडेल? कसं पडेल म्हणे? नाही सुप्तस्य सिंहस्य, झोपलेल्या सिंहाला पराक्रम केल्याशिवाय त्याला काही मिळत नसतं. म्हणून नाही सुप्तस्य सिंहस्य, सिंह आहे पण झोपलेला आहे. तसं आमचं जे कर्म आहे ते झोपलेलं आहे. हे झोपलेलं कर्म कोण प्रबुद्ध करतं, कोण आम्हाला प्रेरणा देतं? तर देवा तुम्ही प्रेरणा देता. म्हणून ते म्हणतात इति तासाम स्वशक्तीनाम सतीनाम समेत्य सहा प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्य गतिमीश्वरः. तुम्ही आम्हाला गती देता, तुम्ही आम्हाला या प्रसुप्त म्हणजे झोपलेल्या माणसाला जसं जागं करावं लागतं तसं आपण उत्तिष्ठ गोविंद म्हणून आपण देवाला उठवतो. पण देवाला कशाला? आपल्यालाच उठवावं लागतं. खरं म्हणजे आपण आपल्याला उठवण्यासाठी देवाच्या उठवण्याच्या निमित्ताने आपल्या स्वतःला उठवतो. तर त्याप्रमाणे ते म्हणतात प्रसुप्त, झोपलेल्याला जागं करावं लागतं. जो झोपलाय उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरान्य बोधत, वेद सांगतं, उपनिषद सांगतं. विवेकानंद म्हणतात उत्तिष्ठत, उठा, जागे व्हा, उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरान्य बोधत, योग्य काळ आलेला आहे, आता कार्य करायला सुरुवात करा. हे सांगावं लागतं कोणीतरी. तसं ही प्रेरणा तुम्ही आम्हाला द्या. आणि भगवंतानी प्रसुप्त झालेल्या, झोपलेल्या, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक शक्तीने युक्त असलेलं हे विश्व, याला प्रेरणा दिली. स्वशक्तीनाम महदादीनाम सत्तमे त्या मिलित्वा सतीनाम स्थितानाम. सती म्हणजे स्थित, स्थित असलेलं हे विश्व प्रसुप्तम लोकतंत्रम विश्वरचनायामास. लोकतंत्र म्हणजे विश्वरचना. तेव्हा या विश्वरचनेला गतिमत्ता. अहो भवरा आहे, लहान मुलगा काय करतो? त्याला जाळी लावतो, म्हणजे दोरी लावतो आणि दोरी लावून त्याला टाकतो. टाकल्याबरोबर भवरा गरगर 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 फिरायला लागतो. हा भवरा फिरतो कशाच्यामुळे? कुणीतरी त्याला गती दिली. आणि म्हणून साधी गोष्ट आहे, हे सगळं विश्व गतिमान आहे. का हो? सूर्य फिरतो का? हो फिरतो. पृथ्वी फिरते का? हो फिरते. चंद्र हो, तारका फिरतात, सगळं आकाशगंगा फिरते. हे फिरवलं कुणी? हा मूळ प्रश्न आहे. हे फिरवलं कुणी? एवढ्या मोठ्या पृथ्वीला फिरवलं कुणी? पृथ्वीला फिरवण्याची ताकद काय आपली नाही? आपली तर असूच शकत नाही. आपण एका साध्या घागरीला फिरू शकत नाही, पृथ्वीला कसं फिरवणार? बरं फिरवलं तर थोड्या वेळाने घागर थांबेल, भवरा थांबेल, रिंग थांबेल, चेंडू थांबेल, पृथ्वी थांबते का? मग हिला गती कुणी दिली? सूर्याला गती कुणी दिली? चंद्राला, सूर्याला, पृथ्वीला, आकाश
या सगळे माला ज्या आहेत, नक्षत्र ग्रह, बरं असे एक नाहीत. सूर्यमाला किती येतो? हजारो आहेत म्हणे. अशा आकाशगंगा किती? त्याही हजारो आहेत. आपल्याला एकच आकाशगंगा माहिती आहे. याच्या पुढे सुद्धा हजारो आकाशगंगा आहेत. एवढ्या आकाशगंगेमधले एवढे प्रचंड ग्रह, नक्षत्र, तारा, ज्योतिषचक्र यांना फिरवलं कुणी, गती कुणी दिली, हा आपण साधा विचार केला पाहिजे. तर आपल्याला ईश्वराचं अस्तित्व कळेल. ते म्हणतात गती मी ईश्वरा, ही गती देवाने दिली. आतापर्यंत काय होतं? सगळं स्थिती, सगळं शांत होतं, काही फिरत नव्हतं. मग फिरलं नाही तर सूर्य जर फिरला नाही, आकाशगंगेभोवती सूर्य फिरतोय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर मग दिवस रात्र होणार नाही. त्याचप्रमाणे हे वर्ष होणार नाहीत. गतिमत्ता आहे म्हणून हे सगळं चालू आहे आपलं विश्व. आपण दिवस मानतो, रात्र मानतो, आता उद्या अमुक आहे, परवा तमुक आहे हे म्हणतो. कशाच्या आधारावर म्हणतो? हे फिरतंय म्हणून. पृथ्वी जर थांबली तर काय होईल? ते म्हणजे मोठी अवघडच परिस्थिती आहे. सूर्य उगवला नाही तर काय होईल? मोठी अवघड परिस्थिती होईल. तर हे गती जी दिली आहे, ती गती त्या भगवंतानी दिली आहे. म्हणून ते म्हणतात प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्य गतिम ईश्वरा, भगवंतानी स्वशक्ती नाम, स्वतःच्या शक्तीच्या द्वारे हे सगळे महदादी, म्हणजे हा जो आपण आतापर्यंत विचार केला की अहंकारापासून महत्त्व निर्माण झालं, महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला, त्या महत्त्वापासून सर्व गोष्टी ज्या फिरवल्या, त्याला गती दिली, ती प्रसुप्त लोकतंत्रम विश्वरचनायामास यासाम विश्वरचनायासाम यद्वा प्रसुप्त जीवोपकरणानां गतिम स्थितीम दृष्ट्वा, जीवाला सुद्धा जी गती दिली, जीवाला सुद्धा जे फिरणं दिलं, एकमेकांच्या आपले कर्म आहेत, या कर्माच्या द्वारे आपण सर्जन क्रियारूपार्थ निमित्तम असा शब्द यांनी टीकाकारांनी खाली वापरलेला आहे की सर्जन क्रिया, निर्मिती क्रिया, या गतीच्या द्वारे हे सगळं निर्माण झालं. गतीतूनच हे विश्व निर्माण झालं. हे विश्व गतिमान आहे म्हणून कालसंज्ञाम, त्यातून काळ निर्माण झाला. या गतीतूनच काळ निर्माण झाला. गती नसती तर काळ निर्माण झाला नसता. कुठेतरी सुरुवात झाली म्हणजे गती, आणि गतीतून काळ निर्माण झाला. कालेन संज्ञा उद्भवयस्या कालयती क्षोभयती स्वकार्याणि ती. काळ म्हणजे क्षोभ, त्यातून निर्माण होणे, आणि ही गती निर्माण झाली त्यातून क्षोभ. क्षोभ म्हणजे राग नव्हे, क्षोभ म्हणजे त्यातून निर्मितीचा पहिला प्रारंभ, निर्मितीची सुरुवात म्हणजे क्षोभ. जसं शांत पाणी आहे, त्या पाण्यामध्ये लाटा निर्माण झाल्या म्हणजे क्षोभ निर्माण झाला. त्याप्रमाणे हा क्षोभ पहिल्यांदा कालयती क्षोभयती स्वकार्याण्यती कालसंज्ञां प्रकृतिस्तां शक्तीं. ही काळ शक्ती म्हणजे प्रकृतीची शक्ती आहे. याप्रमाणे भगवंतानी आपल्या सहज क्रियेने, चेष्टारूपेण क्रिया शक्त्या, सहज भगवान हे सगळं निर्माण करतो. आणि प्रबुद्ध कर्म क्रिया शक्तिर्यस्य शत्रयोविंशतिर्गणा. किती? ते म्हणतात 23 गण. 23 तत्व आहेत. हे 23 तत्व आणि 24वा या ठिकाणी प्रत्यक्ष आत्मा, हा 24 तत्व, त्यापैकी 23 तत्व 23 गणैः देवेनेश्वरे प्रणीता. ही 23 तत्व देवानी प्रेरित केले. हे 23 तत्व, या 23 तत्वातून भगवंतानी सर्वांना प्रेरित केलेलं आहे. आणि आपलं सुप्तम कर्म प्रबोधयन, आपलं सुप्त कर्म प्रबोधित केलं. ते म्हणतात 23 तत्वानां गणम युगपदा विशत. याप्रमाणे सोन प्रविष्टो भगवान चेष्टा रूपेण तम गणम. आणि प्रत्येकामध्ये भगवंतानी अनुप्रवेश केला, प्रवेश केला. प्रत्येक गोष्टीत भगवंतानी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यामुळेच हे विश्व निर्माण गतिमत्ता धारण करणारं झालं. आणि ते म्हणतात प्रबुद्ध कर्म सुप्तम कर्म प्रबोधयन. सुप्तम कर्म प्रबोधयन. सुप्तम कर्म प्रबोधयन म्हणजे काय? कर्म आहे पण ते सुप्त स्वरूपात आहे. कुणीतरी त्याला प्रबोधित करावं लागतं, उद्घाटित करावं लागतं. अहो, आपण दिवा लावतो, समई आहे, तेल आहे, वात आहे, काड्याची पेटी आहे, आहे, लागला का दिवा? नाही लागला. का?
काढे पिठी आहे, तेल आहे, वात आहे, समई आहे, सगळे. मग दिवा अहो लावा ना, लावल्याशिवाय लागेल का? म्हणून ते म्हणतात वन्ही तो चेतवारे, चेतविताच चेततो. रामदास स्वामी म्हणतात आपल्याला चेतवावा लागेल, कुणीतरी त्याच्या मागे शक्ती लागते. नुसत्या वस्तू कार्य करू शकत नसतात. आपल्याला वाटतं समई आहे, तेल आहे, वात आहे, काढे पिठी आहे, सगळे आपोआप दिवा लावावा. आपोआप कसा लागेल? लावल्याशिवाय लागत नसतो. म्हणजे आपली जी आत्मशक्ती आहे तिथे लागते. याप्रमाणे आता उदाहरण फक्त देतो. हस्तामलक म्हणून होते. हस्तामलक हे त्याच्या आधीची घटना अशी झालेली आहे की दोघं नवरा बायको आहेत आणि हे काय करत होते, एका नदीवर गेले आणि नदीवर गेल्यानंतर तिथे त्यांचा लहान मुलगा होता. नदीवर स्नान करायला गेले. तिथे एक साधू होता. त्या साधूला त्यांनी सांगितलं अहो या मुलाकडे पहा, आम्ही स्नान करून येतो. नदीला अपरंपार पाणी होतं. हे दोघं गेले स्नान करेपर्यंत. आता हा साधूला सांगितलं, साधू हो म्हटले, पण साधूने डोळे झाकले आणि तेवढ्यात हे पोरग पाण्यात गेलं आणि पाण्यात बुडून खलास झालं. हे बोला अरे दोघं जण हो म्हणले कुठे माझा मुलगा? त्या साधूला म्हणले अहो तुम्ही काय डोळे झाकले, माझा मुलगा कुठे आहे सांगा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे बापरे आपलं चुकलं, यांनी आपल्यावरती जबाबदारी टाकली पण आपण विसरलो. तो मुलगा तर गेला. त्याचं प्रेत घेऊन ते रडायला लागले. साधू म्हणाले हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हा मुलगा जिवंत होईल म्हणे. असं म्हणून साधूंनी आपली शक्ती त्यांच्यात प्रेरित केली आणि साधू त्या ठिकाणी गतप्राण झाले आणि त्याने आपला प्राण या मुलामध्ये घातला आणि मुलगा जिवंत झाला. मुलगा जिवंत झाल्याबरोबर त्यांना घेऊन आले मुलाला. आता याच्यातला आत्मा कोणाचा आहे? आत्मा साधूचा आहे. पूर्वीचा मुलगा राहिला नाही, पूर्वीचं शरीर राहिलं पण आत्मा वेगळा आहे. आणल्यानंतर आता हा मुलगा लहान होता पण तेव्हापासून तो कोणाशीच बोलेना. अरे म्हणलं का? हा मुलगा बोलणं चालणं काही करीना. अहो त्याने वर्णन केलंय की आईचं दूध देखील हा पिईना. म्हणले अरे हा आईचं स्तनपान देखील करेना, कसा मुलगा आहे? म्हणले हा बोलेना चालणं. मोठा झाला, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा झाला. याची मुंज केली आई वडिलांनी, मुंज केली तरी याला गायत्री मंत्र सुद्धा हा उच्चारीना. म्हणले काय करावं बाबा? आणि मग असं एके दिवशी ठरवलं की ह्या मुलाला कुठेतरी आपण देऊन टाकावं. तेवढ्यात शंकराचार्य आले त्या गावी. आल्याबरोबर हे आचार्यांच्या दर्शनाला गेले आणि आचार्यांच्या पायावर घातला मुलगा. आचार्यांच्या पायावर घातल्याबरोबर आचार्य म्हणाले की काय म्हणे काही नाही, हा तुम्हाला देऊन टाकला. ते म्हणे बघ बरं का, पहा. हो म्हणले देऊन टाकला. हो काहीच करत नाही, बोलत नाही, चालत नाही, पाहत नाही, ऐकत नाही, बेड्यासारखा वागतो. म्हणलं असं आहे का? ठीक आहे, मला दिला का? मी घेतला. आणि मग आचार्यांनी त्याला प्रश्न विचारले, कस्त्वम शिशो, काय मुला कुतोशी गंता, कुठं आगतोशी, कुठं चालला होतास, कुठं आलास, असं विचारल्याबरोबर त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. नाहम मनुष्यो न च देव यक्षौ. कोण तू कोण आहेस? कस्त्वम शिशो, तू कोण आहेस असं विचारल्यावर याचं उत्तर ताबडतोब संस्कृत मध्ये द्यायला सुरुवात केली आणि सांगितलं नाहम मनुष्यो न च देव यक्षौ. मी देव नाही, मनुष्य नाही, राक्षस नाही. न ब्राह्मणो न क्षत्रिय वैश्य शूद्रा. हा मी ब्राह्मण नाही, वैश्य नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही. मी प्रत्यक्ष भगवान आहे. मी प्रत्यक्ष सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हे माझं स्वरूप आहे. आणि मग यातून त्यांचे श्लोक तयार झाले, 12 श्लोक तयार झाले. आणि मग शंकराचार्यांचे त्यांची संवाद झाला. बरं आता एकदम का तो बोलला? तर त्या ठिकाणी सुप्तम कर्म प्रबोधयन, याचं जे सुप्त कर्म होतं ते सुप्त कर्म शंकराचार्याच्या शब्दाने जागृत झालं आणि हा बोलायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी सांगितलं आता हा मुलगा माझा शिष्य आहे. याप्रमाणे त्यांनी या हस्तामलक असं नाव आहे त्याचा. हात करतला मलकवत, म्हणजे आपण म्हणतो आपल्या तळहातावर जसं आपण एखादं आवळा घ्यावा त्याप्रमाणे तळहातावर तो परब्रह्म पाहू शकत होता, इतका ज्ञानी होता. पण शंकराचार्यांच्या शब्दाने हा जागृत झाला, कळालं मी कोण आहे म्हणून.
आणि त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली. पुढे शंकराचार्यांचा शिष्य झाला. शंकराचार्यांनी त्यांच्यावरती एक जबाबदारी सोपवली एका मठाची. याप्रमाणे असो, तेव्हा भगवान सुद्धा सुप्तम कर्म प्रबोधयन, हा सुप्त कर्म प्रबोधित करतात. आता उद्याच्या चिंतनामध्ये हे विश्व कसं निर्माण करतात, विश्वामध्ये भगवान कसे प्रवेशतात, या संबंधित जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.